दर्शक श्रोते हो, मी तुमचा आवडता होस्ट कमलाकर सावंत आणि आपण आपलं आवडतं यूट्यूब चॅनल पाहत आहात सर्वदर्शन. मंडळी, सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलवर सातत्यानं वेगवेगळ्या उपक्रमांना तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. तुमच्या ज्ञानात भर पडावी, तुमचं मनोरंजन व्हावं आणि तुम्हाला नवीन नवीन माहितीचा फायदा तुमच्या जीवनात व्हावा हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. आता आणखी एक अभिमानाची गोष्ट लातूर जिल्ह्याच्या शिरपेचामध्ये सन्मानाचा तुरा खोवणारी झालेली आहे. त्याचं कारण असं आहे, आपल्यातील डॉक्टर बाळासाहेब भाऊसाहेब शिंदे यांना सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार 2024 हा परवा 2025मध्ये शासनाच्या वतीने देण्यात आला. एका माध्यमिक शिक्षकाला सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यानंतर अर्थातच त्या शिक्षकांनी नेमकं काय केलं आहे, त्यांच्याकडनं कुठल्या शैक्षणिक उपक्रमांना गती देण्यात आली, ते लेखक, संवादक, ते व्याख्याते किंवा त्यांचं सामाजिक काम काय आहे हे जाणून घेण्याची सर्वसामान्य माणसाची इच्छा असते. हे ओळखूनच आता आम्ही सर्वदर्शनच्या वतीनं प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब भाऊसाहेब शिंदे यांना विनंती करतो आहोत की आपणाला जो राज्य पुरस्कार देण्यात आला तो पुरस्कार मिळवण्यासाठी किंवा तो पुरस्कार आपल्याला मिळाला त्या अनुषंगानं आपल्या जीवनाचा प्रवास कसा होता, आपण या पुरस्काराचं श्रेय कोणाला देता आणि शिक्षण खात्यामध्ये शिक्षक म्हणून काम करताना आपले अनुभव कसे आहेत, कृपया या ठिकाणी विशद करावेत. मी प्राध्यापक डॉक्टर शिंदे बाळासाहेब भाऊसाहेब, देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर. मी ज्यांना दैवत मानून अध्यापनाचं कार्य करतो ते माझे सर्व विद्यार्थी खऱ्या अर्थानं या पुरस्काराचे मानकरी आहेत. त्याचबरोबर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अशोक तेजनकर सर, उपप्राचार्य प्राध्यापक अरुण काटे सर, नंदकुमार गायकवाड सर, चंद्रकांत गायकवाड सर व माझे सर्व गुणी सहकारी यांचा हा खऱ्या अर्थानं वाटा आहे. त्याबरोबरच मी माझे वडील ज्यांच्याकडून अध्यापनाचा वसा आणि वारसा घेतलेला आहे, आदर्श शिक्षक शिंदे भाऊसाहेब गणपतराव, हे माझ्या पुरस्काराचे खरे जे आहेत मानकरी आहेत. त्याचबरोबर मला जो महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार दिलेला आहे त्यामध्ये मी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आजपर्यंत विद्यार्थी व शिक्षकांना मास्टर ट्रेनर म्हणून ही माझी भूमिका आनंदी व कृतीयुक्त अध्यापनावर भर दिलेला आहे. तसेच कोविड-19च्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लर्निंगचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याच्या माध्यमातून व्हिडिओ निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये स्वयं असेल, दीक्षा असेल, PME विद्या TV चॅनलच्या माध्यमातून दर्जेदार शैक्षणिक सामुग्री तयार करून शालेय शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड दिलेली आहे. याबरोबरच शासनाने होऊ घातलेले शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा राबविणे त्याची मानके या संदर्भामध्ये मी मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांना मार्गदर्शन केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच नैतिक मूल्यांचे संस्कार घडविणे, शाळेमध्ये नवनवीन उपक्रम राबवणे तसेच डिजिटल शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हा पुरस्कार जो आहे या कार्यासाठी मला शासनाने पुरस्कार प्रदान केलेला आहे. पर्यावरण संवर्धन असेल, स्वच्छता असेल, वाचन संस्कृती असेल आणि सामाजिक वेगवेगळ्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, संत गाडगे महाराजांचे अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता आणि शिक्षणाचा प्रचार व प्रसार या संबंधीची संपूर्ण महाराष्ट्रभर व्याख्यान मी 550 ते 600 व्याख्यानं दिलेले आहेत. खऱ्या अर्थानं या कारणासाठी महाराष्ट्र शासनाने मला जो हा पुरस्कार प्रदान केलेला आहे